आज NHI आणि ट्रॅफिक टीम बरोबर आम्ही जो आपले सर्व्हिस रोडचा जो काम चालू आहे त्याचा सर्वे केला. तर त्यात सूर्य हॉस्पिटलच्या खालचं काम चालू आहे आणि माइट बी नेक्स्ट 10 डेज ते काम होईल. पण त्यानंतर जो सर्वात जास्त एम्प्लॉईजने रिपोर्ट केला आहे तो शनी मंदिर आणि इंदिरा कॉलेजच्या इथला रोड किंवा ऑलमोस्ट तातोडे पुनवळ्यापर्यंतचा सगळा अंडरपासचा रस्ता. तर ते आता फेजेसमध्ये तो पिक करतायत आणि ऑन अन ॲव्हरेज दिवसाला म्हणजे 100-200 मीटर्स एका टीमचं काम पुढं सरकते तेवढा ते रोड कव्हर करू शकतात. तर शनी मंदिरच्या इथला जो पॅच आहे तिथं सर्वे केला आणि आता त्यांनी अलाइनमेंट केली की हायवेची तो ओपनिंग करून तो पूर्ण पॅच काही दिवस 10-15 दिवस ब्लॉक करून तो शनी मंदिरचा रोड ते आपल्याला करून देतील. फक्त इथं एक मेजर काय आहे की जे PCMCचा जो एरिया ज्यातून जे स्ट्रॉंग वॉटर येतं किंवा सोसायट्यांमधनं जे पाणी येतं किंवा बऱ्याचशा आस्थापना किंवा जे शॉप्स आहेत हॉटेल्स आहेत त्यातून जे पाणी येतं ते बरंचसं सर्व्हिस रोडला येतं. ते डायरेक्टली स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमध्ये जाण्याची गरज आहे त्याची. तर PCMC बरोबर पण आम्ही फॉलोअप करतो. पण इथं इव्हन NHI टीमला PCMC टीमचा ॲडिशनल सपोर्ट लागणार आहे. कारण का कुठलंही काम केलं तर ते जर पाणी तिथं येत असेल तर ते सगळं काम खराब होऊन जाणार आहे. तर आम्ही तर फॉलोअप करतोयच. पण जे कोणी तुमचे लोकल कॉर्पोरेट असतील तर तिथं बाबा सर्व्हिस रोडला जे येणारं पाणी आहे हे NHIच्या रस्त्यावर येण्यापेक्षा जर PCMC स्ट्रॉंग वॉटर ड्रेनमध्ये गेलं तर ते बरं होईल. आणि अजून पण बराच फॉलोअप आहे ज्याच्यामध्ये काही PCMC कडनं काही रक्कम NHIला किंवा काय त्या इनिशियल रोडला जाणं गरजेचं आहे. तर ते आम्ही पण फॉलोअप घेणार आहे. मला वाटतं लोकल MLA पण त्यात घेत आहेत, कॉर्पोरेटर पण घेत आहेत. पण एकदाचा हा विषय मिटला पाहिजे. गेल्या बऱ्याच वर्षाचा हा प्रलंबित विषय आहे आपला जो सर्व्हिस रोडचा आहे. पण या वर्षी तो मिटलाच पाहिजे. त्याला स्ट्रॉंग वॉटर ड्रेन्स तयार झाले पाहिजेत आणि हे जे पाण्याने खराब होणारा रस्ता आहे ही पूर्ण गोष्ट इथून पुढे थांबली पाहिजे. तर NHIची टीम पण त्यावर आता अग्रेसिव्हली काम करते. आम्ही सगळं काम आज बघून आलेलो आहे आणि त्यांना जिथं सपोर्ट लागेल जिथं ते अडकणार आहेत तिथं हिंजेवाडी इन्फ्रा ग्रुपमधून त्यांना आमच्या बाजूने पण सपोर्ट मिळेल. आम्ही पण PCMC बरोबर फॉलोअप करू. तर माझी पण स्थानिक आमदारांना किंवा महापौर साहेब रवी लांडगे यांना विनंती आहे की तुमचं ॲडिशनल लक्ष सर्व्हिस रोड आणि त्याच्या आजूबाजूचा जो PCMCचा एरिया आहे त्याच्यावरती प्लीज तुम्ही द्या जेणेकरून NHIला पण काम करणं सोपं पडेल आणि हे जे पाण्याचा प्रश्न आपल्या हायवेला आहे तो पण मिळेल. आणि तुम्ही या सगळ्या व्हिडिओमध्ये वरती बघू शकता की प्रत्येक पॅचला एक ह्या हॉटेलचं पाणी येते एक त्या हॉटेलचं पाणी येते. तर ते असं होता कामा नये. होपफुली दिस इयर वी शुड बी एबल टू फिक्स दिस अँड दिस लॉंग पेंडिंग इश्यू शुड बी ओव्हर. सो लेट्स सी. We need employees support, we need local corporators, MLAs support, even PCMC has to put more efforts on this. Only then we all will be able to arrive to some solution.